नमस्कार मित्रांनो, सरळ सेवा भरतीमध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये अशी सिम्प्लिफिकेशनच्या नावाखाली किंवा उदाहरण सोडवायच्या नावाखाली अशी गणित दिली. 44चा वर्ग काढा, 49चा वर्ग काढा, 46चा वर्ग काढा. या संख्या बघून तुम्हाला काय वाटतं? 47चा वर्ग काढा. या संख्या बघून मला वाटतं की या 50च्या जवळपासच्या संख्या या सगळ्या 50च्या जवळपासच्या संख्या तर 50च्या जवळपासच्या जेवढ्या संख्या आहेत त्यांचा वर्ग कसा काढायचा? तर ह्या 50च्या संख्येला 25 सोबत मेळ घालून मग वर्ग काढायचा. कसा मेळ घालायचा बघा. 44चा वर्ग काढायचा. 50 मधनं 44 गेले किती राहिलं? 6 राहिलं. 6 राहिलं. 50 मधनं 44 गेलं, 6 राहिलं. तर ते 6 25 मधनं घालायचं. किती राहिलं? जे 6 25 मधनं घालल्यावर 19 राहतं. 19 राहिलं. 6चा वर्ग किती? 36. हे तुमचं उत्तर आलं. लय 44 गुणिले 44, 44 गुणिले 44, 4 × 16, 4 × 16 17 असं करत बसायचं नाही. ह्याला 30-40 सेकंद वेळ जातो, 1 मिनिट वेळ जाते. बाकीच्या पेपर हाय सराव जातो, जॉब काय आपल्याला लागत नाही. तसंच पुढचं बघू. 50 मधनं 49चा वर्ग काढायचा. 50 मधनं 49 गेलं किती राहिलं? 1 राहिलं. 1 राहिलं. 25 मधनं 1 गेलं किती राहिलं? 24. हा 24 हा असा लिहायचा. 1चा वर्ग किती? 1. 0 1. 49चा वर्ग 2401. आता 46चा वर्ग. 50 मधनं 46 गेलं किती राहिलं? 4 राहिलं. 4 राहिलं. 25 मधनं 4 गेलं किती राहिलं? 21. 21 आणि 4चा वर्ग किती? 4 × 16. हे तुमचं उत्तर. वर्ग हा तुमचा वर्ग 49. हा तुमचा वर्ग 1936. तर हे मी सोडवलंय. 47 वर्ग तुम्ही सोडवा आणि कमेंटमध्ये उत्तर फेकून मारा. धन्यवाद.